नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हिंद टर्मिनल प्रकल्पाची मुजोरी वाढली। सांडपाणी शेतीत सोडल्याने चिरनेर गावातील 6 एकर शेती नापीक। चिरनेर गावातील हिंद टर्मिनल या मालाची हाताळणी करणाऱ्या प्रकल्पातील यार्डमधील सांडपाणी भात शेतीत जाणूनबुजून सोडल्याने भात शेती नापीक होत आहे। येथील सुमारे 6 एकर शेतात सांडपाण्याचे तवंग असल्याचे दिसून येत आहे। या संदर्भात चिरनेर ग्रामपंचायत तहसील कार्यालय उरणकडे तक्रार दाखल केली आहे, परंतु अद्याप दोषींवर कारवाई न झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत। प्रदूषित पाणी सोडणाऱ्या हिंद टर्मिनलवर कारवाई करण्याची मागणी विजय म्हात्रे व इतर शेतकरी करत आहेत। उरण तालुक्यात औद्योगिकरण झाल्याने अनेक कंपन्या व मालाची हाताळणी करणारे कंटेनर यार्ड येथे स्थिरावले आहेत। चिरनेर गावाच्या परिसरात अनेक एमटी यार्ड व मालाची हाताळणी करणारे कंटेनर प्रकल्प यार्ड हे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून उभारले जात आहेत। त्यात काही शेतकरी हे सदर प्रकल्पासाठी आपल्या शेतजमिनी संपादित करून देत नसल्याने प्रकल्प व्यवस्थापक हे जाणून बुजून प्रशासनाला हाताशी धरून नैसर्गिक पाणलोट क्षेत्रातील स्त्रोत दगडमातीचा भराव टाकून बुजून भात शेती नापीक कशा प्रकारे होईल याची काळजी घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। चिरनेर व कळंबुसरे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर हिंद टर्मिनल हा देश परदेशात आयात निर्यात करणारा प्रकल्प कंटेनर यार्ड उभारण्यात आला आहे। चिरनेर गावातील विजय रामदास म्हात्रे व इतर शेतकऱ्यांनी सदर प्रकल्पासाठी आपल्या शेतजमिनी संपादित करू दिल्या नाहीत, त्यामुळे हिंद टर्मिनल प्रकल्प व्यवस्थापकांनी सदरच्या शेतकऱ्यांचा पारंपरिक रहदारीचा रस्ता बंद करून त्या शेतजमिनी नापीक कशा प्रकारे होतील याकडे लक्ष केंद्रित करून प्रकल्पातील दूषित पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी न्याय मिळावा यासाठी चिरनेर ग्रामपंचायत तहसील कार्यालय उरणकडे वारंवार तक्रार अर्ज दाखल केले आहेत, मात्र आज तागायत संबंधित प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नसल्याचे विजय म्हात्रे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे। त्यामुळे हिंद टर्मिनल या मुजोर प्रकल्पाविरोधात व कुचकामी प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची लाट उसळत असून एक दिवस चिरनेर गावात उद्रेक होईल अशी भीती गोरगरीब शेतकरी व्यक्त करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, चिरनेर। माझं नाव विजय रामदास म्हात्रे। मी चिरनेर गावचा रहिवासी आहे। मी शेतकरी आहे। प्रोजेक्ट सर्वांसाठी आलेला चांगला असतं, गावासाठी, शेतकऱ्यांसाठी। आमच्या चिरनेर या ऐतिहासिक गावामध्ये हिंद हिंद टर्मिनल असा मोठा एक प्रकल्प आलेला आहे। त्या प्रकल्पाच्या शेजारी माझी शेती आहे। 170चा 5 असं माझ्या शेतजमिनीचा नंबर आहे, सर्वे नंबर। या सर्वे नंबरमध्ये जवळपास 4 ते 5 खंडी भात पिकत होता आत्तापर्यंत, पण या हिंद कंपनीच्या भरावापासून मी वारंवार अर्ज ग्रामपंचायत, तहसीलदार किंवा BDO किंवा ह्या सर्वांना आम्ही केलेला आहे, तहसीलदार साहेबांपासून कलेक्टर साहेबांपर्यंत। आता हा हिंद कंपनी ही प्रकल्प सुरू झालेला आहे, परंतु या हिंद कंपनीमुळे जो काही ड्रेनेजचा पाणी आहे, त्यांचा वॉशबेसिंगचा किंवा वॉशरूमचा पाणी आहे, तो पूर्णपणे आमच्या शेतामध्ये आलेला दिसून येतो। आज उन्हाळा फेब्रुवारी महिना चालू आहे। या फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचं शेत गजगजीत पाण्याने भरलेलं आहे असं मी तक्रार तहसीलदार साहेब, ग्रामपंचायत चिरनेर, तसेच विवेक सर आहेत म्हणून इथले त्यांना पण दिलेला आहे। तर मला सांगायचं एवढंच आहे का शेतकऱ्यांनी जगावं की मरावा, शेतकऱ्याचा एक पोटचा घास देणारी जी का आई आहे, काळी आहे म्हणजे शेती, तर शेतीच आज नापीक या मोठमोठ्या ठेकेदारांनी केलेली दिसून येते। आज आमच्या कुटुंबावर खरंच उदरनिर्वाहाचं साधन म्हणून असणारी शेती आज नापीक करण्यात आलेली आहे। त्या शेतजमिनीचं नुकसान भरपाई या कंपनीने म्हणजेच या हिंद कंपनीने द्यावा अशी मी कलेक्टर साहेब, त्यानंतर तहसीलदार साहेबांना, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांना विनंती करतो की तुम्ही आमच्यावर अन्याय होणारा दूर करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। सर, पाहू शकताय तुम्ही आमचं शेत आज उन्हाळ्यात पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे। आता आम्ही शेती तरी कशी करावी, मशागत कशी करावी हेच तुम्ही सांगा आणि आम्हाला न्याय द्या। दरवर्षी होणारं नुकसान या कंपनीने आम्हाला द्यावं हीच नम्र विनंती।